हॅलो फ्रेंड्स, मी सायली फॅशन डिझायनरमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर बघा, मग आता सध्या अम्ब्रेला बाहीचं खूप ट्रेंड चालू आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या वेळेस आपला सुळसुळा असा ब्लाउज पीस असतो तर त्या ब्लाउजवर अम्ब्रेला बाही खूप छान दिसत असते। तर बऱ्याचदा आपण डबल लेअरमध्ये किंवा सिंगल लेअरमध्ये अम्ब्रेला बाही ही ब्लाउजला लावत असतो। बट होतं काय की सुळसुळ्या साडीवरचा ब्लाउज पीस हा खूप छोटा असतो आणि त्यामध्ये अम्ब्रेला बाही आपली पुरत नाही, कारण की अम्ब्रेला बाहीसाठी जास्त कपडा लागत असतो। बट ठीक आहे, ह्या कस्टमरची रिक्वायरमेंट होती, सो मी एका लेअरमध्ये अम्ब्रेला बाही लावणार आहे इथे, म्हणजे लावतीये आणि ते तुमच्यासोबत शेअर करते की कशा पद्धतीने कमी कपड्यामध्ये बाहीची कटिंग स्टिचिंग करावी। त्याचबरोबर आता ही जे काही अम्ब्रेला बाही आहे ते याला आपल्याला जॉईंट द्यावा लागणार आहे, कारण की तेवढी बाही आपली पुरत नाहीये तेवढा जेवढा कपडा आहे। सो मग आपण बेसिकली बाहीची कटिंग कशी करतो त्यानुसार कटिंग करून जेवढं कमी पडणार आहे तेवढ्या तिथं जॉईंट देणार आहे। सो सुळसुळा ब्लाउज पीस असेल आणि अम्ब्रेला बाही असेल की त्याची कटिंग कशी करावी, त्याला जॉईंट द्यायचं असेल तर कसं द्यावं आणि ती ब्लाउजला बाही कशी लावायची, तर हे सगळं सविस्तर सांगणार आहे। आणि ज्या वेळेस ब्लाउजला अम्ब्रेला बाही असते तर त्यावेळेस ब्लाउजची फिटिंग करताना कुठल्या गोष्टींची काळजी घ्यावी, सो हे सुद्धा सांगणार आहे। म्हणजे डिटेलमध्ये आपण आज फायनली कटिंग करणार आहोत, बाहीला जॉईंट देणार आहोत, बाही ब्लाउजला लावणार आहोत आणि ब्लाउजला फिटिंग सुद्धा टाकणार आहोत, जेणेकरून जर का डिझाईनची अम्ब्रेला बाही असेल तर अशा वेळेस ती कशी लावावी, कशी कटिंग करावी, त्याला जॉईंट कसं द्यावं, तर हे सगळं तुमच्या सविस्तर लक्षात यावं यासाठी। ठीक आहे, चला तर मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात। आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून हा व्हिडिओ बघून अशी छानशी अम्ब्रेला बाही तुम्हाला सुद्धा सहज स्टिचिंग करता येईल। आणि मी तुम्हाला याची कटिंग स्टिचिंग दोन्ही पण अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स आहेत सांगणार आहे। सगळ्यात महत्त्वाची म्हणजे याची कटिंग स्टिचिंगची पद्धत इतकी सोपी आहे की व्हिडिओ बघून तुम्हाला सुद्धा अशी बाही सहजच बनवता येईल। ठीक आहे, तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की हा ब्लाउज आहे तर तो बऱ्यापैकी स्टिच करून झालेला आहे। तर किती किती झालं तर ते मी तुम्हाला दाखवते। तर बघा, याचा पुढचा भाग संपूर्ण स्टिच करून झालेला आहे। हा प्रिन्सेस ब्लाउज आहे आणि मोठ्या साईजचा सुद्धा आहे। त्याचबरोबर याचा बॅक साईड सुद्धा स्टिचिंग झालेला आहे। बघा, सिंपल असा चौकोनी गळा आहे आणि खाली जी काही लेस होती तर ती आपण लावलेली आहे, तर ती कमरेला पूर्ण पुरलेली आहे, कारण याला अम्ब्रेला बाही लावायची आहे। आणि अम्ब्रेला बाहीसाठी आपल्याला स्लीव्ससाठी म्हणजे इथे ती लेस लागणार नाहीये, त्यामुळे मग आपण संपूर्ण लेस इथे बॅक नेकला जी काही खाली कमरेच्या साईडला लावून घेतलेली आहे। ठीक आहे, तर बघा, आता आपल्याला अम्ब्रेला बाही कटिंग करायची आहे, त्यासाठी जो काही आर्म होल आहे तर तो एकदा ह्या पद्धतीने आपल्याला मोजून घ्यायचा आहे। बघा, तर तो 10:15 पर्यंत येतोय, 10:15 10:30 पर्यंत। आता दोन्ही साईडचं सेम येतोय का नाही तर ते सुद्धा एकदा चेक करून घ्यायचं आणि दोन वेळेस तरी चेक करायचं इकडचा, म्हणजे मग कन्फर्म होतं आणि मग आपल्याला कटिंग करणं सोपं जातं। आता ही जी काही बाही आहे ना तर त्याचा प्रॉब्लेम हा आहे की ब्लाऊज पीस खूप छोटा होता आणि ॲक्च्युली कस्टमरला डबल लेअरमध्ये अम्ब्रेला स्लीव्स पाहिजे होते, पण तेवढा कपडा पुरत नाही आहे। त्याचबरोबर याची जी काही लेंथ आहे तर ती सुद्धा आपल्याला इथे कमीच घ्यावं लागणार आहे। तुम्हाला दाखवते मी की किती कमी कपडा उरलेला आहे ब्लाऊज पीस कट केल्यानंतर। आणि ज्यावेळेस आपण अम्ब्रेला बाही स्टिच करतो त्यावेळेस आपल्याला जास्त कपडा हा लागत असतो, पण इथे ब्लाऊज पीस कट केल्यानंतर खूप कमी कपडा उरलेला आहे। ब्लाऊज पीस ॲक्च्युली खूपच कमी होता, त्याचबरोबर जरा तिरका होता, त्यामुळे मग कटिंग करताना अजून प्रॉब्लेम आलेला आहे। तर बघा, एवढ्या कपड्यामध्ये मी ह्या पद्धतीने घडी घातली, बघू शकतात की इथे तिरकाच दिसतोय, बट ठीक आहे, थोडासा आपण इथे ह्या पद्धतीने सरळ करूयात, कारण की हा सुळसुळा कपडा आहे आणि ॲक्च्युली सुळसुळा कपडा असला की कटिंग स्टिचिंग करणं अजूनच अवघड जातं। पण जी काही अम्ब्रेला बाही आहे तर ही शक्यतो सुळसुळा कपड्याची छान वाटते। तर बघा, आता ह्या पद्धतीने घडी घातलेली आहे आपण, तर त्यावर अजून एक फोल्ड करून घ्यायचं आहे। तर बघा, इकडून आता मध्ये आपल्याला हे बघा ह्या पद्धतीने फोल्ड करायचं आहे। ठीक आहे, ही झाली आता दोन बाही मग आपल्या सोबतच कट होतील। जर का आपल्याला डबल लेअरमध्ये काढायचं असतं तर आपल्याला 8 पदरी घडी घालावी लागली असती। बघा, इथून ह्या पद्धतीने एक फोल्ड झालं की दुसरा फोल्ड आणि अजून एक फोल्ड करावं लागलं असतं। हे फक्त 4च पदरी आहे, तर आपल्या जेवढा काही कपडा उरलेला आहे त्यामध्ये तशी बाही निघणार नाही, त्यामुळे मग आपण सिंपल फक्त एक लेअरमध्ये अम्ब्रेला बाही इथे कटिंग करणार आहोत। बट दोन्ही पण स्लीव्ज आपण सोबतच कट करणार आहोत। आणि अजून एक महत्त्वाचं मला तुम्हाला हे सांगायचं आहे की ही कटिंग केल्यावर सुद्धा आपल्याला बाही पुरणार नाही आहे, कारण याचा मुंडा हा जास्त आहे। बट ठीक आहे, आता आपण इथे
कटिंग करून घेऊयात आणि की जेवढं कमी पडेल तेवढं आपण तिथे जॉईन देऊ शकतो. तर मी इथे पिना लावल्या कारण की सुळसुळा कपडा आहे ब्लाऊज पीसचा खूपच, आणि मग ते हल्लं की सगळी कटिंग चुकण्याचे चान्सेस असतात. अशा वेळेस मग शक्यतो ह्या पिना लावून घ्यायच्या आहे. ठीक आहे. तर बघा इथे आर्महोल होता 10, 10:15, 10:30 पकडला तरी चालेल, तर त्याचं निम्म शक्यतो टाकायचं असतं. तर बघा मी इथे 5:30ला मार्किंग केलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर जिथून मार्किंग केलेली आहे तर तिथून खाली थोडासा गोलाकार शेप द्यायचा आहे आपल्याला. बघा इथून मार्किंग केलेली आहे, तर तिथून मी ॲक्च्युली चॉकने ते दिसत नाही कारण की कलर पण खूप हे आहे आणि त्यावर चॉक व्यवस्थित चालत नाही, पण तुम्ही जरा समजून घ्या, फेंट फेंट दिसते. आणि जेवढी बाही लांबी असेल त्याच्यात अर्धा इंच मार्जिन ॲड करून तुम्हाला इथे मार्किंग करून घ्यायची आहे. तर बघा मी इथे 5 इंचाला मार्किंग केलेली आहे. तुम्ही मोठी पण घेऊ शकतात कारण की ही कटिंग करून अजून छोटी होणार आहे. ह्या पद्धतीने बघा मग मी 5ला मार्किंग केली आणि ते पॉईंट ह्या पद्धतीने जॉईन करून घेतलेले आहे. ठीक आहे. आता ही आपली मार्किंग पूर्ण झालेली आहे, तर आता आपण इथून कटिंग करून घेऊयात. बघा हा गोलाकार शेप इथे कट केलेला आहे आणि त्यानंतर खालचा जो काही गोलाकार आकार आहे तर तो सुद्धा आपण इथे आता कटिंग करून घेणार आहोत. हे बघा या पद्धतीने. आता मी तुम्हाला सांगते की ही जी काही बाही आहे तर याच्या खालच्या साईडने म्हणजे तिचे जॉईंट आहे तिथं नाही, खालच्या साईडला जेवढे असेल त्याचं निम्म घ्यायचं आहे. तर 5 होतं तर मी 2.5ला मार्किंग केली आणि ह्या पद्धतीने तो गोलाकार पुन्हा इकडे मॅच करायचा. तर बघा मी आता ते असं कटिंग करून घेतलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर काय करायचं, इथून मी कट करून 2 स्लीव्ज इथे सेपरेट करून घेतलेले आहेत. आता मी तुम्हाला हे ओपन करून दाखवते की ते कसं दिसतंय. ॲक्च्युली आपल्याला ही जी काही बाही आहे तर ही पुरणार नाही आहे, कपडा कमी होतात, त्यामुळे मग आपण आधी एवढं कट केलं आणि त्यानंतर जॉईंट देणार आहोत. आता जॉईंट कसं द्यायचं तर ते मी तुम्हाला पुढे सांगते. तर बघा आता हे एवढंच आहे कारण की आपण फक्त निम्मं टाकलं होतं, म्हणजे ही जवळजवळ फक्त एकाच साईडची म्हणजे शोल्डरपासून एक साईडची एवढीच बाही इथे झालेली आहे, कारण त्याला अजून फोल्ड करावं लागत होतं तरच ती झाली असती. तर बघा इथून फक्त इथपर्यंतच पुरते. ठीक आहे. तर तेवढं आपल्याला जॉईंट द्यायचं आहे. तर जॉईंटसाठी आता मी ब्लाऊज पीसचा जेवढा काही कपडा उरलेला आहे तर त्यातून छोट्या छोट्या पट्ट्या कट करून घेते. आता बऱ्याचदा काय होतं की तुम्हाला सुद्धा हा प्रॉब्लेम येतच असेल की ब्लाऊज पीस खूप कमी असतो आणि मग अशा वेळेस अंब्रेला बाही स्टिचिंग करणं तुम्हाला जमत नाही किंवा कस्टमरला सुद्धा शिवायची असते किंवा तुम्हाला स्वतःला शिवायची असते, पण मग कपडा कमी असल्यामुळे तुम्ही स्टिच करू शकत नाही. तर बघा हा सुळसुळा कपडा आहे तरीसुद्धा आपण याला जॉईंट देऊन छान असं इथे अंब्रेला बाही करणार आहोत. तर सुळसुळा कपडा आहे त्यामुळे बघा हे थोडंसं वर खाली होतंय. सो एकसारखं करून मी इथे पुन्हा व्यवस्थित कट करून घेतलं आणि एकदा चेक केलं की एक्झॅक्टली कुठपर्यंत येते, म्हणजे किती जॉईंट द्यायचा याचा जरा आपल्याला अंदाज येईल. ठीक आहे. तर बघा ब्लाऊज पीस कट झाल्यानंतर जेवढा कपडा उरलेला होता तर तो मी घेते आधी आणि त्याचे 4 पार्ट्स, कारण की दोन्ही साईडने आपल्याला लावावं लागणार आहे. किती येते बघा ते आता जवळजवळ 2 इंचाचं तरी आपल्याला एक्स्ट्राचं तिथे जॉईंट द्यायचं आहे. ठीक आहे. एकदा मोजून घ्यायचं म्हणजे कमी वगैरे पडायला नको. तर बघा आता हा कपडा आहे तर मी ह्या पद्धतीने व्यवस्थित तो बघा मी लावून बघितलेला आहे. आता डबल फोल्ड करते म्हणजे चारी पण सोबतच ॲक्च्युली कट होणं गरजेचं आहे. ॲक्च्युली आधी डबल फोल्ड करून एकसारखा चौकोन किंवा आयताकृती कट करून घेते. लक्षात राहू द्या सुळसुळा कपडा आहे त्यामुळे थोडंसं अवघड जाण्याचे चान्सेस आहे, पण तरीसुद्धा आपण परफेक्ट असं छानसं फिनिशिंग साईड जॉईंट देऊन सुळसुळ्या कपड्याला जॉईंट देऊन छान अशी अंब्रेला बाही करू शकतो. आज हा व्हिडिओ बघितल्यावर नक्कीच तुमच्या लक्षात येईल आणि तुमचं कामसुद्धा नक्कीच सोपं होईल. तर बघा इथून पुन्हा मी कट करून घेतलेला आहे, म्हणजे 4 टोटल इथे मी कटिंग केलेलं आहे. 4 पट्ट्या आपल्याला लागणार आहेत. ठीक आहे. तर बघा आता ही बाही मी सरळ ठेवली आणि त्यावर आपल्याला हा कपडा उलटा म्हणजे जो काही छोटासा पार्ट आपण जॉईन करणार आहोत तर तो उलटा ठेवायचा. तर बघा मी टीप मारली आणि आता आपण सरळ करून तिथे दाबटीप देऊन घेऊयात, म्हणजे कुठे जॉईंट आहे हे दिसणार नाही आणि फिनिशिंग प्रॉपर अशी छानशी यावी यासाठी. ठीक आहे. आता हे जॉईंट झालेलं आहे तर सेम ह्याच पद्धतीने दुसऱ्या साईडची जी काही बाही आहे तिथेही जॉईन करूया. तुमच्या लक्षात येईल मी मध्ये पिन लावूनच ठेवलेली आहे कारण की उलटं वगैरे स्लीव्ज व्हायला पण नको, कमी जास्त पण व्हायला नको, कारण की अंब्रेला कटिंग आहे. पुन्हा आपल्या लवकर लक्षात येणार नाही की कशा पद्धतीने ती जोडायची आहे आणि कन्फ्युजन पण होईल. त्यामुळे शक्यतो मध्ये एक पिन असू द्यायची आणि ती पिन राहूनच देऊनच मग जॉईंट द्यायचा, म्हणजे जॉईंटसुद्धा सरळ लागला जातो, उलटा वगैरे होत नाही. तर बऱ्याचदा उलटा सरळ होण्याचे चान्सेस असतात. सो तसं होऊ देऊ नका.
तर बघा इथे सुद्धा सेम, म्हणजे दुसऱ्या बाहीला सुद्धा सेम त्याच पद्धतीने तो जॉईंट देत सरळ करून पुन्हा दाबटीप देऊन घ्यायची आहे, म्हणजे परफेक्ट अशी फिनिशिंग सोबत जॉईंट होतं. कारण बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की जॉईंट दिल्यावर बाही छान दिसणार नाही, तर असं नसतं. फक्त प्रॉपर वेने जॉईंट देणं जास्त गरजेचं असतं. आणि मग कसं आपली इच्छा पण असते की आपल्याला अंब्रेला बाही स्टिच करायची आणि ब्लाऊज पीस कमी असतो आणि सुळसुळा कपडा असला की अजून अवघड जातं. त्यामुळे खास मी हा व्हिडिओ आज तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर बघा ती मधली पिन तशीच होती आणि आता हे व्यवस्थित जॉईंट झालेलं आहे. तर मी काय करते, आता खालच्या साईडने बघा जे काही एक्स्ट्राचं दिसतंय तर ते व्यवस्थित कट करून असं गोलाकार मॅच करून घेते. थांबा, इथे मी एक पिन लावलेली आहे म्हणजे जरा ते इझी जाईल. आणि हे बघा इथे एक्स्ट्राचं मी कट करून बरोबर त्या गोलाकारला मॅच केलं आणि इथलं सुद्धा ठीक आहे आणि हे सुद्धा. आता प्रॉपर अशी आपली ही जी काही अंब्रेला बाही आहे दोन्ही पण जॉईन करून व्यवस्थित रेडी झालेले आहेत. ठीक आहे, हे बघा 2 आहे. ॲक्च्युली ह्या 4 पदरी मी मधून फोल्ड केलेल्या आहे. ठीक आहे, आता मी तुम्हाला या ओपन करून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर बघा मग आता याच्या एका साईडला आपल्याला पिको करायचं असतं, तर मी इथे पिको करून घेतलेला आहे. ॲक्च्युली तुम्ही टिप्ससुद्धा मारू शकतात, पण सुळसुळा कपडा असला की शक्यतो पिकोच करायचं, म्हणजे लूक पण छान येतं, बाही पण व्यवस्थित अशी तरंगते आणि अंब्रेला बाहीचं लूकसुद्धा मस्त असं येतं. तर बघू शकता तिथे मी पिकोच्या मशीनवर एका साईडला पिको करून घेतलेला आहे, म्हणजे जिथून आपण जोडणार नाही आहे, आतल्या साईडनी नाही बाहेरच्या साईडनी पिको करायचं असतं. ठीक आहे, कारण की आतल्या साईडनी तर आपण डायरेक्ट ब्लाऊजलाच जोडणार आहोत. तर अशा पद्धतीने पिको करून आपल्या दोन्हीही स्लीव्ज इथे रेडी झालेल्या आहेत. तर आता आपण स्लीव्ज ब्लाऊजला लावून घेऊयात आणि त्या कशा लावायच्या तर ते मी तुम्हाला सांगते, कारण बऱ्याचदा आपल्याला ह्या स्लीव्ज कशा लावाव्या तर हे समजतच नाही. तर बघा शोल्डर ऑलरेडी आपण जोडलेला आहे, तर बरोबर सेंटरलाच आपण मॅच करूयात बघा. आणि मी एकदा चेक करून बघते पुरते की नाही, तर थोडीशी एक्स्ट्राच आहे. ठीक आहे, मग मी आधीच थोडीशी एक्स्ट्रा सोडून दिलेली आहे आणि साधारणतः पाव इंच किंवा अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून आपल्याला इथे ही बाही जोडून घ्यायची. म्हणजे तुमची बाही किती रेडी झालेली आहे आणि तुम्हाला किती पाहिजे आहे तर तेवढी बाही लांबीची मार्किंग करून उरलेलं मार्जिन पकडून आपण इथे ही बाही जोडून घेऊयात. तर बघा व्यवस्थित एकसारखं मार्जिन पकडायचं आहे शक्यतो, म्हणजे ब्लाऊजला छान असं परफेक्ट लूक येणं सुद्धा खूप गरजेचं आहे. सो म्हणूनच या पद्धतीने बघा आपण व्यवस्थित एकसारखं पकडत इथे ही बाही जोडून घेतलेली आहे. आता ती थोडीशी एक्स्ट्राचीच होती, तर ती एक्स्ट्राची मी इथे कट करून घेतली. तर बघा छान परफेक्ट लागली गेलेली आहे. सेम याच पद्धतीने दुसऱ्या साईडची स्लीव्हसुद्धा आपण इथे जोडून घेऊयात. आणि ती जोडताना सुद्धा बघा सेंटरपासून बरोबर ती मॅच करायची आहे आणि किती एक्स्ट्राचा आहे तर तेवढं दोन्ही साईडला सोडून द्यायचं. तर बघा इकडे सुद्धा थोडं सोडलं आणि बरोबर एकसारखं मार्जिन पकडत आपण ही बाही इथे जोडून घेऊयात. ॲक्च्युली ही रेडी 3 इंचाची बाही होणार आहे. तर बघा मग व्यवस्थित ह्या पद्धतीने पकडत आपण ही बाही जोडून घेऊयात. कुठे गोळा होणार नाही, मार्जिन कमी जास्त होणार नाही, या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे, म्हणजे बाही पण छान तयार होईल आणि ब्लाऊजसुद्धा परफेक्ट असा फिनिशिंग सहित रेडी होईल. तर बघा आता दोन्ही साईडच्या स्लीव्जला आपण डबल टिप देऊन घेऊयात. शक्यतो डबल टिप द्यायची, बाही आपण साधी जोडू किंवा डिझायनर. आता ही तर अंब्रेला स्लीव्ज आहे तरीसुद्धा इथे डबल टिप देऊन घ्यायची आहे, म्हणजे लवकर बाही ओपन होत नाही आणि ब्लाऊजसुद्धा लवकर खराब होत नाही. सेम त्याच पद्धतीने आता दुसऱ्या साईडच्या बाहीला सुद्धा आपण इथे बघा डबल टिप देऊन घेऊयात. आणि डबल टिप देताना ब्लाऊजचा कुठलाही पार्ट टिपच्या खाली येणार नाही आणि आपले कामं वाढणार नाही याची काळजी घ्यायची आहे. तर बघा दोन्ही स्लीव्जला इथे डबल टिप आपली फायनली छान अशी देऊन झालेली आहे. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ब्लाऊजला फिटिंग टाकणं. तर मी तुम्हाला फिटिंग कशी टाकायची तेही सांगते, कारण बऱ्याचदा अंब्रेला बाही असली की फिटिंगमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम वाटतो. सो त्यामुळे तर सेंटरला मार्किंग केली आणि बघा बरोबर जी काही लूपपट्टी आहे तर ती सेंटरला बरोबर 1 इंच सोडून ठेवली आणि एक कडेने आपण एक टिप मारून घेऊयात. सरळ ब्लाऊज ठेवलेला आहे बघा. ही स्टेप नक्की फॉलो करा, म्हणजे आतल्या साईडने फिनिशिंग छान येते आणि तुम्हाला इंटरलॉक करण्याची गरजसुद्धा पडत नाही. एक्स्ट्राचं कट करून व्यवस्थित एकसारखं सरळ करून घेतलं. सेम त्याच पद्धतीने बघा हुकपट्टी ठेवलेली आहे सेंटरला आणि बघा थोडंसं किंचित मागच्या साईडचा एक्स्ट्रा आहे, बट ठीक आहे. बरोबर मी लेवलमध्ये इथे ह्या पद्धतीने जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन पकडून इथे टिप मारून घेतली आणि त्यानंतर एक्स्ट्राचं कट करून हे व्यवस्थित सरळ करून घ्यायचं. आता यानंतर आपल्याला ब्लाऊजला फिटिंग टाकायची आहे. तर ब्लाऊज आपण बघा ह्या पद्धतीने व्यवस्थित उलटा करून घेऊयात. साईडला व्यवस्थित प्रेससुद्धा करायचा आहे, कारण की तो कसा ठेवतो यावरच म्हणजे डिपेंड आहे की आपला ब्लाऊज फिटिंगला कसा बसतो. तर हुकपट्टी सेंटरला आणि लूपपट्टी 1 इंचाची सोडून सेंटरला ठेवून मी इथे पिन लावून घेतलेली आहे.
तर सगळ्यात आधी छातीच्या चौथ्या भागाची आपल्याला मार्किंग करायची आहे. तर तुमची जी काही चेस्ट साईज असेल त्याचा चौथा भाग घ्यायचा. त्याची 36 साईज आहे, तर 36 साईजचा चौथा भाग किती होतो तर ते व्यवस्थित काढायचं आणि मग मार्किंग करायची. तर इथे 36चा चौथा भाग होतो 9. तर बघा हुक पट्टीपासून टेप ठेवायचा आहे आणि 9 इंचाला आपण इथे मार्किंग करून घेऊयात. ठीक आहे. सेम त्याच पद्धतीने खाली कमरेचा चौथा भाग, म्हणजे इथे कमरेचा चौथा भाग आपण घेतलेला आहे 7.5. ठीक आहे. त्यानंतर दुसऱ्या साईडला लूप पट्टीचं 1 इंच पट्टी सोडून 9ला मार्किंग करायची आणि सेम कमरेचं सुद्धा 1 इंच लूप पट्टी सोडून 7.5ला कमरेच्या चौथ्या भागाची मार्किंग आपण करून घेतलेली आहे. ठीक आहे. आता इथे दंडघेरची मार्किंग करायची गरज नाहीये, तर फक्त हे 2 पॉईंट आपण इथे जोडून घेऊयात. तर बघा फिटिंगची लाईन एकदम सरळ आलेली आहे. आता ही जी काही लाईन ड्रॉ केलेली आहे त्यावरच एक्झॅक्टली आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे. तर टीप मारण्याच्या आधी एकदा मुंडा बरोबर येतोय का फिटिंगचा तर तो चेक करायचा. तर तो परफेक्ट असा आत आलेला आहे, याचाच अर्थ आपले ब्लाऊजची कटिंग स्टिचिंग परफेक्ट आलेली आहे. आता आपण बरोबर मार्क केलेल्या लाईनवर इथे फिटिंग टाकून घेऊयात. तर बघा स्लीवचं बरोबर त्याच लाईनमध्ये आपण तेवढं सोडून व्यवस्थित सरळ इथपर्यंत टीप मारली आणि खाली बरोबर जी लाईन होती त्यावर खाली व्यवस्थित लॉकसुद्धा करून घ्यायचं आहे. तर बघू शकता एकदम सरळ अशी फिटिंगची टीप आलेली आहे. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा आपण जी काही लाईन ड्रॉ केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. फक्त व्यवस्थित एकसारखं पकडायचं आहे आणि स्लीवच्या तिथे सुद्धा बघा बरोबर सरळ आपण इथे टीप मारून घेतली आणि व्यवस्थित स्टार्टिंगला एंडिंगला लॉक करायचं, म्हणजे तिथून ओपन होण्याचे चान्सेस राहणार नाही. त्यानंतर पाव इंचाच्या अजून 2-3 टिपा मारून घ्यायच्या आहेत. तर बघा मग हा ब्लाऊज आता मी तुम्हाला सरळ करून दाखवते की त्याचं लुक कसं आलेलं आहे ते. आणि फायनली हा 36 साईजचा प्रिन्सेस ब्लाऊज आपला संपूर्ण स्टिचिंग करून झालेला आहे. तर सुरसुळा ब्लाऊज होता आणि त्याचा प्रिन्सेस ब्लाऊज आपण इथे स्टिच केला. ॲक्च्युली याचा व्हिडिओ शूट करायला मला जमलेलं नाही आहे, बट अम्ब्रेला बाही कशी कटिंग स्टिचिंग करायची तर हे तुमच्या नक्कीच लक्षात आलेलं असेल. आणि बघा सुरसुळा साडीवर अम्ब्रेला बाही किती छान दिसते. आणि बॅक साईडला बघा सिंपल असा चौकोनी गळा आहे. तर बघा मग फायनली अम्ब्रेला बाही आपण इथे कटिंग स्टिचिंग करून ब्लाऊजला कशी लावायची, लावताना कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची, एवढंच नाही तर फिटिंग कशी करायची ब्लाऊजला जर का अम्ब्रेला स्लीव्ज असेल तर हे सगळं मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स सहित सांगितलेलं आहे, जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला सुद्धा सुळसुळी साडी असेल तरीसुद्धा अम्ब्रेला बाही, ते पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कमीत कमी कपड्यामध्ये इथे आपण ही अम्ब्रेला बाही कटिंग केलेली आहे, त्याला आपण जॉईंटसुद्धा दिलेला आहे. तर नक्कीच लक्षात आलेलं असेल की अम्ब्रेला बाहीला आपण जॉईंट देऊ शकतो आणि तर तो कसा द्यायचा म्हणजे ब्लाऊजची फिनिशिंग पण बिघडणार नाही आणि परफेक्ट छानशा फिनिशिंग सहित इथे आपण अम्ब्रेला बाही ब्लाऊजला लावून फिटिंग टाकून संपूर्ण ब्लाऊज इथे आपला कंप्लीट झालेला आहे. आणि लक्षात येईल तुमच्या इथे बघितल्यावरच की अम्ब्रेला बाहीमुळे खरंच ब्लाऊजला खूप सुंदर असं लूक आलेला आहे. सिंपल असा ब्लाऊज आहे, खूप काही नाही आहे, सिंपल सुळसुळासुद्धा आहे तरीसुद्धा अम्ब्रेला बाहीमुळे छान असं फॅन्सी लूक आलेला आहे. सो तुम्हीसुद्धा तुमच्या सुळसुळ्या साडीवर किंवा कस्टमरच्या सुळसुळ्या साडीवर ही बाही डिझाईन नक्की ट्राय करून बघा. नक्कीच या बाही डिझाईनमुळे तुमच्या ब्लाऊजला आणि साडीला खूप छान असं फॅन्सी लूक येईल. आणि ही जी काही अम्ब्रेला बाही आहे त्याची कटिंग आणि स्टिचिंगची पद्धत इतकी सोपी आहे की तुम्ही जर का नीट व्यवस्थित व्हिडिओ बघितलात तर तुम्हाला सुद्धा हा व्हिडिओ बघून अशी बाहीची कटिंग स्टिचिंग जॉईंट कसं करायचं वगैरे सगळंच सविस्तर लक्षात येईल. ठीक आहे. चला मग आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ओके. थँक्यू.